विधान परिषद निवडणूक जोरात चालू आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार राजेभाऊ खरे आहेत. आपण त्यांच्याशी बोलू. मला सांगा, निवडणूक तर लागलेली आहे. ज्या पद्धतीचं चित्र समोर यायला लागले की उमेदवारी ठरवताना आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही, असे 4 पैकी 3 आमदारांनी सांगून झाले. तुम्ही चौथ्या. नाही, उमेदवार ठरवण्याचा अधिकार हा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना आहे. शरद पवार साहेबांनी तो वसंतराव देशमुख हा उमेदवार ठरवलेला आहे आणि पक्षाने दिलेला उमेदवाराला निवडून आणणं हे पक्षाच्या 4 आमदाराचं काम आहे. आणि आता ते व्यक्तिगत काय आरोप करतायत त्याच्याकडे काय मला बोलायचं नाही. त्याला की हा सोलापूर जिल्हा हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे. या जिल्ह्यानं म्हणलं 2024च्या विधानसभेला म्हणलं तब्बल 6 आमदार हे पुरोगामी विचाराचे महाविकास आघाडीचे निवडून गेले. ते 4 तुतारीचे निवडून आले म्हणलं. बार्शीमधून सोपल साहेब निवडून आले, सांगोल्यामधून बाबासाहेब देशमुख आले. या जिल्ह्यातल्या 3 लोकसभेची निवडणूक आहेत. 3 ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले म्हणलं. आणि मग तुम्ही मला सांगा म्हणलं की इथं लोकसभेला भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला, इथं विधानसभेला 11 पैकी 6 जागा आपण महाविकास आघाडीने जिंकला. हा जिल्हा हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे आणि हा जिल्हा कदापि म्हणलं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराबरोबर जाणार नाही. नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती या गल्ली बोळातल्या निवडणुका होत्या. कदाचित त्या निवडणुकीमध्ये त्यांचा विजय झाला असेल, पण ज्या मोठ्या निवडणुका झाल्या त्या मोठ्या निवडणुका सगळी भारतीय जनता पक्ष हरलेला आहे. पण इकडे शाजीराव पाटलांना संपवलं, इकडं मोहिते पाटलांना संपवलं, काल प्रशांतराव परिचारकांना संपवलं. राहिले कोण आता? एक माड्याजी शिंदे राहिले आणि मोहोळचे राजन पाटील राहिले. तर हे लोक उद्याला भारतीय जनता पक्ष संपवणार लक्षात ठेवा. मला सांगा, आता या सध्या परिस्थितीत तुम्हाला उमेदवारांनी संपर्क साधलेला आहे का? बाकीच्यांचं म्हणणं आहे की आम्हाला उमेदवारांनी संपर्कही साधला नाही, आमच्या मताचीही त्यांना गरज नाही. नाही, उमेदवार आमचे वसंतराव देशमुख यांनी माझ्याशी संपर्क साधला. ते पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. त्याच्यामुळं बाकीच्या उमेदवारांनी माझ्याशी संपर्क साधण्याचं काही कारण नाहीये. कारण मी हा पुरोगामी विचाराचा माणूस आहे. आंबेडकरी चळवळीतनं आलेला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीमध्ये 35 वर्ष कडवट शिवसैनिक म्हणून राहिलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये मी वसंतराव देशमुख कसे निवडून येतील त्याच्यासाठी माझी जी ताकद आहे ती सगळी ताकद मी त्यांच्या पाठीशी उभी करणार. कोणी संपर्क केलेला नाही, आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार आम्हाला निवडून आणायचा, त्यामुळे संपर्क करण्याचा त्यांचा माझा विषय येतो कुठं? कारण अभिजित पाटलांनी समजून घेतलं पाहिजे की अभिजित पाटील का असे बोलतायत की वसंतराव देशमुखांची उमेदवारी मला विचारली नाही. शरद पवार साहेब मोठे का अभिजित पाटील मोठा? नाही, अभिजित पाटलांनी परवा ज्या वेळेला 15 दिवसापूर्वी पक्षाच्या सर्व 8 खासदार आणि 10 आमदारांची आमची बैठक पवार साहेबांनी घेतली होती. त्यावेळी त्यांनी रोहित पवारांवर टीका केली. त्यावेळेला त्यांना खडे बोल माननीय खासदार सुप्रिया सुळे यांनी खडे बोल सगळ्यांच्या समोर सुनावलेले आहेत. मग अभिजित पाटील पवार घराण्यावर आरोप करतात, अभिजित पाटील मोहिते पाटील घराण्यावर आरोप करतात. अभिजित पाटील, मग हे नेमकं अभिजित पाटलांचं काय चाललेलं आहे? अभिजित पाटलांना भाजपला छुपा मदत करण्याची भूमिका ही आता दिसून यायला लागलेली आहे. बाहेरून आलेले पालकमंत्री हे, आणि मी खात्रीशीर तुम्हाला सांगतो, शाजीबाबू पाटलांना भाजपने संपवलं, विजयसिंह मोहिते पाटलांना भारतीय जनता पक्षाने संपवलं, तुम्हाला सुधाकर पंत परिचारकांना, प्रशांतरावांना भारतीय जनता पक्षाने संपवलं. मला एक सांगा की यांच्या पाठीमागे असणारा आणि यांच्या नेत्याला जेव्हा संपवतो तो कसा भारतीय जनता पक्षाबरोबर आहे? ह्या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने तुम्हाला सांगतो चमत्कार होणार. 100% वसंतराव देशमुख या निवडणुकीमध्ये चमत्कार करणार. तसंच या जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठी अदृश्य शक्ती आहे. जरी त्यांच्याकडे बहुमत असलं तरी सुद्धा अदृश्य जी शक्ती आहे ती अदृश्य शक्ती हे पाहायला लागलेली आहे. अदृश्य शक्ती चमत्कार दाखवेल 100%. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राला ही निवडणूक एक संकेत देईल की हा सोलापूर जिल्हा हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे आणि अदृश्य शक्ती ही निश्चितपणानं वसंतराव देशमुख यांच्या पाठीशी उभारणार. आणि मग 20 तारखेला मतदान होईल आणि 22 तारखेला निकाल लागल. तुम्ही माझी प्रतिक्रिया घ्यायला 22 तारखेला या. निश्चितपणानं महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख हे निवडून आल्याशिवाय धक्कादायक निकाल देणार महाराष्ट्र. 100% देणार ना. तुम्ही समोर बघितलं, मी तुम्हाला उदाहरण दिलेलं असं नाही. एक उदाहरण, ठीक आहे, म्हणजे धक्कादायक निकाल अपेक्षित आहे 100%. आणि सोलापूर जिल्ह्यात पुरोगामी विचार घेऊन लढणारे वसंतराव देशमुख विधान परिषदेवर आमदार होतील असा त्यांचा दावा. कॅमेरामन अजित देशपांडे सह सुनील दिवाणे.